नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तो म्हणजे जय आणि शर्वरीच्या प्रेमाचा. जय आता त्याच्या प्रेमाची कबुली कशी शर्वरीला देतो आणि जयच्या मनातील प्रेम, जय आपल्यावरती प्रेम करतो हे सत्य कसे शर्वरीला समजते आणि त्यानंतर अशी कोणती घटना घडते की जेणेकरून जय आणि शर्वरी एकत्र येतात. दोघांमधली अंतर संपत आता पुन्हा कसा नव्याने दोघांच्या प्रेमाचा नवीन वळणावरती नवीन प्रवास सुरू होतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे प्रत्येक अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि त्यामध्ये इकडे आता अनु ही पुन्हा कॉलेजवर आलेली असते आणि काव्यासोबत अनु आता चहा पित असताना आता राजन पुन्हा तिथे येतो आणि त्या दोघींकडे बघतो. आणि आता अनुचं लक्ष राजनकडे जाते आणि अनु काव्याला खुणवते. तर काव्या राजनकडे बघत अनुला म्हणते की हे बघ, तू त्याच्याकडे बघू नकोस आणि लक्ष देऊ नकोस. तर तेवढ्यात आता नाटक करत राजन म्हणतो की अरे सँडी, हा फोटो बघितलास का तू? तर आता त्याचा मित्र तो फोटो बघत मोबाईलमध्ये आता फोटो बघतो आणि म्हणतो की अरे बापरे, हे काय आहे? तर आता अनुकडे बघत राजन म्हणतो की हा फोटो ना, म्हणजे या फोटोतील व्यक्तीला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आणि राजन पुढे येत आता काव्य आणि अनुला तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की बघा, हे कोण आहे? तर आता अनु ही चहा पित असताना तो फोटो बघते आणि ताबडतोब अनुच्या हातातील ग्लास खाली पडतो आणि अनु घाबरतच म्हणते की नाही नाही, ही मी नाही आहे. आणि लगेच आता अनु तो फोटो डिलीट करण्यासाठी मोबाईल घेऊ लागते. तर राजन म्हणतो की हां, तू एक फोटो डिलीट करशील तर मी 10,000 फोटो तयार करील. मग तू कोणकोणत्या फोटो डिलीट करशील? तर आता अनु म्हणते की तू हे कशासाठी करतोयस? आणि राजन म्हणतो की आता तुला शिक्षा मिळणारच. माझ्या कानाखाली मारते काय? आणि आता हा फोटो ना अख्ख्या कॉलेजमध्ये व्हायरल होणार. आणि लगेच आता काव्या म्हणते की राजन, असं करू नकोस, हवे तर अनु तुझी माफी मागेल. राजन म्हणतो तुला याचा एवढा पुळका आहे ना, तर तुझ्यासुद्धा याचा 72 फोटो तयार करील. आणि राजन म्हणतो की इव्हन आता माफी मागायची वेळ निघून गेली, आता माफी मागायची आपल्याला पुढे जावं लागेल आणि यापुढे मी व्हिडिओ पण तयार करणार. आणि राजन निघून जातो तर अनु रडू लागते. काव्य म्हणते की तू नको रडूस आणि काव्य आता अनुला समजावते. आणि इकडे आता मॅक, जय आणि शर्वरी आता त्या गावामध्ये येतात आणि एका घरासमोर येतात. शर्वरी कुणी आहे का घरात अशी विचारते. आणि एवढ्यात एक जोडपं बाहेर येतात. शर्वरी त्यांना म्हणते की आम्ही साक्षी ऑर्गॅनिकमधून आलो आहे आणि आम्ही आपल्या या गावाची थोडीशी विचारपूस करतोय आणि गावातील लोकांच्या आरोग्याविषयी आम्ही विचारपूस करतोय. आणि शर्वरी म्हणते की तुमच्याकडे 2 मिनिटं वेळ आहे का? ती मावशी म्हणते की थांबा, मी तुम्हाला चहा आणते. जय म्हणतो नका नका, चहा नको. आणि आता त्या मावशीचा मुलगा म्हणतो की या ना. तर आता मॅक त्याला म्हणतो की तू शाळेत जातोय ना? तर तो मुलगा म्हणतो नाही नाही, मी मजुरी करतो. परिस्थिती गरीब असल्यामुळे मी ना शाळेमध्ये जात नसल्याची तो मुलगा बोलतो. आणि मॅक म्हणतो की ठीक आहे, मग पगारातनं किती पैसे मिळतात? तो मुलगा म्हणतो दिवसभर 200-300 रुपये मिळतात. पण तो मुलगा म्हणतो ते काम दररोज नसतं. मॅक म्हणतो मग जेवणापुरते पैसे होतात ना? तर मुलगा खाली मान घालतो. आणि तेवढ्यात आता त्याची आई ही त्यांना चहा घेऊन येते. तर शेजारीच असलेला बाकावरती आता धूळ असते आणि तो मुलगा कपड्याने पुसू लागतो. शर्वरी म्हणते की अरे राहू दे. आणि तेवढ्यात आता मॅक आणि शर्वरी खाली बसताच आता शर्वरी तो आरोग्याचा डब्बा आता त्या मावशीकडे देते. तर ते मावशी म्हणते किती पैसे झाले? शर्वरी आता त्या मावशीकडे बघते. तर जय म्हणतो की नको नको, आम्हाला पैसे नको, आम्ही तुम्हाला पहिल्यांदा तसंच देतो. तर ती मावशी म्हणते थांबा, मी आलेच. आणि मावशी आतमध्ये जाता जाता मॅक तिने आणलेला तो चहा जय आणि शर्वरीला देतो. आणि लगेच आता ती मावशी शर्वरी, जय आणि मॅकला 1-1 रुपया हातावर ठेवते आणि म्हणते की माझ्याजवळ जास्त पैसे नाही, पण हे राहू द्या. जय म्हणतो की मी नाही म्हणत नाही, पण तुमचा आशीर्वाद म्हणून ठेवतो. आणि लगेच आता जय आणि शर्वरी चहा घेऊन आता त्यांच्या गाडीकडे येतात. आणि लगेच आता शर्वरी म्हणते बघितलं का माणूस की काहीही ओळख नसताना आपल्याला घरी आपलं स्वागत करून आपल्याला चहा दिला आणि हातात हा रुपया दिला. आणि शर्वरी म्हणते की हीच असते श्रीमंती. आणि माणुसकी म्हणून वेगळं काय असतं? आणि एक गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती आटापिटा करतो आणि ती गोष्ट जर आपल्याला पूर्ण मिळाली नाही तर आपल्याला किती त्रास होतो आणि आपण काय काय करतो आणि तरीसुद्धा आपल्याला समाधान नसतंच, असे आता शर्वरी सांगते. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण हा रुपया आपल्या हातात ठेवताना त्या बाईच्या तोंडावरती जे समाधान होतं त्याच्यासमोर अख्खे करोडपती फिके पडतील. आणि गरिबी पोट भरत नाही पण माणसाला माणूस बनवते, असं आता शर्वरी बोलते.
आणि लगेच आता जय म्हणतो की मॅक या मुलाचं शिक्षणाचं बघ. तर मॅक म्हणतो हा सर आपल्या ट्रस्टमधून बघतो. आणि इकडे आता पुन्हा जय, मॅक, शर्वरी हे आता त्यांच्या रूमकडे येतात. संध्याकाळी मॅक बसलेला असतो. तर जय आता तिथे म्हणतो की मॅक सकाळी 7:30 वाजता निघायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा लोकल डिस्ट्रीब्युटरसोबत मीटिंग घ्यायची. आणि मॅक आळस देतात. आता शर्वरी मॅकला मारते. तर आता जय म्हणतो की आणि वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन मीटिंग करायची आहे मॅक. आणि जय आता मॅकला म्हणतो चल चल लगेच थोडीशी आपण तयारी करूयात. पण तेवढ्यात लाईट जाते. शर्वरी म्हणते अरे यार परत लाईट गेली. आणि लाईट जाताच आता जय म्हणतो की ही एकच गोष्ट या लोकेशनची मला इरिटेट करते. आणि त्यानंतर आता जय लाईट गेल्यामुळे तिथे बसता क्षणी इकडे आता मॅक हा म्हणतो की आमच्या गावाकडे सुद्धा लाईट गेल्यानंतर मी असाच बसायचो. आणि मॅक म्हणतो की आमच्या गावामध्ये भूत आहे आणि एका पिंपळाच्या झाडावरती राहतं. तर तेवढ्यात शेजारी सुद्धा आता ते पिंपळाचं झाड असतं. आणि मॅक त्या पिंपळाच्या झाडाकडे बघतो. आणि वर बघत आता मॅक म्हणतो की शपथ इथे सुद्धा पिंपळच आहे. आणि लगेच आता शर्वरी ही उठून त्या झाडाकडे बघत म्हणते की अरे बघ ना पिंपळाचं झाड आहे. तर मॅक आता शर्वरीच्या तिकडे जातो. आणि शर्वरी जय आणि मॅकच्या मध्ये येऊन बसते. आणि मग हसतच म्हणते बघ ना पिंपळाचं झाड आहे. आणि जय म्हणतो सिरियसली मॅक अजूनही तुला या गोष्टींवरती विश्वास आहे का? तर मॅक म्हणतो हो सर. आणि मॅक म्हणतो की तायडी तूच सांग. तर शर्वरी म्हणते हो हो असतं ना भूत असतं. आणि इकडे आता शर्वरी म्हणते हो हो भूत असतं. आणि एकदा मी खिडकीतून बघितलं होतं. त्या बाईचं कपाळ एवढं मोठं होतं आणि तिच्या हातावरती आणि आता खूप सारा मोठा हात होता. आणि लगेच आता शर्वरी म्हणते बघ बघ मॅक माझ्या हातावर काटा आला. तर मॅक पुन्हा घाबरून बाजूला जाऊ लागतो. तर शर्वरी म्हणते तू बस नाही इथे बसून बघ. आणि जय म्हणतो की तू भूताला घाबरते का आणि तू बघितलं का? तर लगेच हसत हसत आता शर्वरी म्हणते नाही नाही मी नाही भूताला घाबरत, मला अनुने सांगितलं होतं. आणि आता मॅक म्हणतो की हे बघा सर मी माझ्या गावातला किस्सा सांगतो. आमच्या गावात एक हडळ आहे, हडळ एकदम बारीक अशी. आणि लगेच आता मॅक म्हणतो की तिनं असा भयान आवाज देते. आणि लगेच आता हडळीचा भूताचा हसल्याचा आवाज आता मॅक काढतो. शर्वरी घाबरते. आणि पुन्हा आता हडळीचा तो आवाज काढत इकडे आता मॅक ओरडतो. आणि आता इकडे शर्वरी ही घाबरत आता जयच्या एकदम जवळ चिटकून बसते. आणि मॅक म्हणतो आमच्या मामाच्या घराच्या झाडावर घराच्या दारावरती एक झाडाची फांदी पडली. आणि लगेच आता मॅक म्हणतो की मग मामाने दरवाजा उघडला आणि बघतो तर काय झाडाची फांदी पडली. आणि मग ती फांदी बाजूला करता क्षणी पुन्हा मोठा आवाज आला. आणि हडळीचा आवाज आता मॅक काढता शर्वरी अजूनच घाबरते. आणि त्यानंतर इकडे आता मॅक म्हणतो की मग मामा घाबरला आणि मामाच्या दाराच्या उंबरात आता मोठ्या विजेचा कडकडाट झाला. आणि पुन्हा मॅक आवाज काढतो तर शर्वरी पुन्हा जोराने डचकते. आणि मग मामाला कळलं की या इथे हडळ आहे, हडळ. मामा जाम घाबरला. मामा तसाच घरात पळत सुटला आणि मामा बेडवरती पडला. आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर काय मामाला 104 ताप होता. तर शर्वरी जाम डचकलेली असते आणि घाबरलेली असते. आणि जय म्हणतो की आता ना चला झोपायला. आणि शर्वरी खूप डचकलेली असते. मॅक म्हणतो की अगं तायडे मी आहे, घाबरू नकोस. आणि जय आता मॅकला झोपायला घेऊन जातो. तर शर्वरीसुद्धा पळतच तिच्या रूममध्ये जाते. पण आता शर्वरीला झोप येत नसते. आणि तिच्या रूममध्ये खुर्चीवर बसून शर्वरी लाईट लावत म्हणजे आता एक टॉर्च लावत बसलेली असते. आणि आता शर्वरी मॅकला फोन लावते आणि म्हणते की अरे मॅक ऐक ना मला झोप येत नाही आहे. तेव्हा तू एक काम कर ना, तू ये ना इकडे. तर मॅक आता फुल झोपेमध्ये असतो आणि झोपेतच बरळू लागतो. आणि आता शर्वरीची ती मेणबत्तीसुद्धा संपत आलेली असते. त्याच्याकडे बघत आता शर्वरी म्हणते की मॅक मेणबत्तीसुद्धा संपत आली. आणि मॅक फोन कट करून आता झोपी जातो. तर आता शर्वरी म्हणते की इडियट मॅक अरे किती झोपा काढणार आहेस तू. आणि आता फोन कट करताच आता शर्वरी हात जोडतच आता देवाचा धावा करते आणि देवाचं नाव घेऊ लागते. स्वामी समर्थ आता तूच मला वाचव. आणि आता शर्वरी स्वामी समर्थांचा जप करू लागते. आणि शर्वरी आता कॉटवर बसत हळूच कॉटच्या खाली घाडळ किंवा भूत आहे की नाही याची आता चाचपून हळूच डोकं कॉट खाली घालत बघू लागते. आणि त्या अंधारात आता शर्वरीची सावलीच आता शर्वरीला दिसून शर्वरी घाबरू लागते. आणि एवढ्यात आता जय अंगावरती पांढरा कापड टाकून आता हळूच ओरडतो. तर शर्वरी इकडे तिकडे बघते आणि म्हणते कोण आहे. आणि पुन्हा आता शर्वरी आतमध्ये इकडे तिकडे बघू लागते. तर जय आता शर्वरीच्या रूममध्ये अंगावर पांढरा कापड घेऊन येतो. आणि एवढ्यात आता जय पांढरा कपडा आता हे करून मोठ्याने ओरडतो. तर शर्वरी जाम घाबरते आणि म्हणते की नको नको. आणि लगेच आता हात इकडे तिकडे करून तोंडावरती कपडा टाकून जय आता शर्वरीला घाबरण्याचा प्रयत्न करतो. आणि शर्वरी आता मोठ्याने ओरडत रडू लागते. तर तेवढ्यात
आता जय म्हणतो की अगं मी आहे. शर्वरी परत जय खानोलकर आहे. तर पटकन शर्वरी रडतच आता जयला मिठी मारते आणि खरोखर शर्वरी घाबरल्याचे आता जयला कळतं आणि जय शर्वरीला आपल्या मिठीत घेतो आणि लगेच आता जय हा शर्वरीची माफी मागतो आणि म्हणतो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर आता शर्वरी म्हणते सॉरी काय सॉरी, मला अटॅक आला असता. तर जय म्हणतो की मग मी तुला हॉस्पिटलला नेलं असतं. तर शर्वरी म्हणते चूप आणि जोराने शर्वरी आता जयला विशी मारू लागते. जयसुद्धा शर्वरीकडे आता उशी घेऊन आता ते आढू लागतो. तर आता दोघेही एकमेकांवरती उशी मारू लागतात. तर शर्वरी खुश होते आणि प्रेमाने हा जयकडे बघत हसू लागते. तर जयसुद्धा शर्वरीच्या प्रेमात आता पूर्ण बुडून आणि हरवून गेलेला असतो आणि जयला आता शर्वरीवरती झालेलं असतं ते प्रेम आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आणि हे आता जय शर्वरीला सांगून दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडलेले असतात. तर आता एकमेकांसोबत आता एकमेकांच्या प्रेमात पडून एकमेकात हरून जात जय आणि शर्वरी कसे आता प्रेमाची कबुली देऊन एकत्र येतात आणि त्यानंतर आता पुन्हा जय शर्वरीच्या आता नवीन प्रवासात नवीन नात्याला कशी सुरुवात होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.